नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागील मास्टरमाइंड समजला जाणारा वाल्मिक कराड अखेर पोलिसांना शरण आलाय। शरणागती पत्करण्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ जारी करत आपण निर्दोष असल्याचं सांगितलं। या व्हिडिओत त्याने आपल्यावर खंडणीचा खोटा आरोप लावल्याचं म्हटलं आहे। शिवाय सुरेश देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे। याचा अर्थ सुरेश देशमुख हत्या प्रकरणाचा आपला काहीही संबंध नाही असंच त्याला म्हणायचंय। तसा संबंध आहे किंवा नाही हा तपासाचा भाग आहे। तपास पूर्ण झाल्यावरही न्यायालयात तितक्या सज्जड पुराव्यानिशी ते सिद्ध होऊ शकेल नाही हा पुढचा भाग आहे। परंतु सुरेश देशमुख यांच्या हत्येनंतर हा कराड भूमिगत झाला। खरे तर त्याला शोधणे महाराष्ट्र पोलिसांना इतके अवघड नक्कीच नव्हते, परंतु कदाचित त्या गांभीर्याने त्याचा शोध घेतलाच गेला नसावा। या दरम्यानच्या काळात तो राज्यात आणि राज्याबाहेर फिरत होता हे दिसून आले आहे। त्यामुळे या जवळपास 3 आठवड्याच्या काळात त्याने पुरावे नष्ट करण्याच्या दिशेने प्रयत्न केलेच नसतील किंवा जे काही पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत ते कसे कमकुवत ठरतील यासाठी प्रयत्न केले नसतील हे ठामपणे नाकारता यायचे नाही। 2 दिवसांपूर्वी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांची भेट घेतात आणि त्यानंतर आतापर्यंत यशस्वीपणे पोलिसांच्या हाती तुरी देणाऱ्या वाल्मिक कराडला आत्मसमर्पण करण्याची बुद्धी होते। हा योगायोग तर नक्कीच म्हणता येणार नाही। कदाचित मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंना त्या भेटीत मंत्रीपद टिकवायचे असेल तर तुमच्यावरचे हे सगळे किटाळ तत्काळ दूर व्हायला हवे असा सज्जड दम दिला असावा। त्याचाही हा परिणाम असू शकतो। परंतु वातावरण थोडे निवळल्यानंतर पुढच्या काळात या वाल्मिक कराडला वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न केले जातील। कारण निरुपाय झाल्यामुळे त्याने तोंड उघडले धनंजय मुंडेंसह अनेकांची मोठी अडचण होऊ शकते। थोडक्यात काय तर कराडची शरणागती हा देखील एक कटाचाच भाग म्हणावा लागेल। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।